स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. श्री स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर बहरत राहू दे. मी आज तुम्हाला श्री गोपाळबुवा केळकर लिखित बकरीतील क्रमांक 2 सांगणार आहे. त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते आपल्या 9137411207 या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 2. ब्राह्मणाच्या मुलाची मुंज. घाटावरील एका ब्राह्मणाने श्री नृसिंह सरस्वतींना असा नवस केला होता की आपणास पुत्र झाल्यास त्याचे उपनयन गाणगापुरामध्ये येऊन करीन. श्री दत्त कृपेने पुढे त्यांना पुत्र झाला. नवस फेडण्यासाठी तो ब्राह्मण कुटुंबासह गाणगापुराला जाण्यास निघाला. अक्कलकोट पर्यंत गेल्यावर ब्राह्मणाची खर्ची संपली. तेव्हा ब्राह्मणाने श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रार्थना केली की आपणास गाणगापुरात जाऊन नवस फेडवत नाही तर आपण दत्तावतार आहात, तर येथेच नवस फेडून घ्यावा. महाराजांनी मान हलवली. ते पाहून ब्राह्मणाला मोठा आनंद झाला. मग त्याला समर्थ कृपेने द्रव्याची मदत मिळून मुलाची मुंजही झाली. नवसाची सांगता झाल्याबद्दल ब्राह्मणाला दृष्टांत रूपाने श्री दत्तात्रयांनी सांगितले. अक्कलकोटाला हल्ली दत्त जयंतीचा व गुरुप्रतिपदेचा माघवद्य प्रतिपदेस उत्सव होतो. या उत्सवात अक्कलकोट संस्थानातून सालाना 300 रुपयांची नेमणूक आहे. गाणगापूर येथे भक्तांना अक्कलकोटला जाण्याविषयी दृष्टांत होत होते. त्यातील काही आपण पुढे ऐकणारच आहोत. येथे बखर क्रमांक 2 समाप्त होत आहे. श्री स्वामी समर्थ.